नमस्कार सर्वांना. आज आपण पाहणार आहोत टेन्स. टेन्स हा इंग्रजी भाषेचा आत्मा आहे. टेन्स म्हणजे काळ. टेन्सचे 3 प्रकार पडतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट भूतकाळ, फ्युचर भविष्यकाळ. व प्रत्येक टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. उदाहरणार्थ प्रेझेंट टेन्सचे सिंपल प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असे सर्वांचे 4 उपप्रकार आहेत. कुठलाही काळ शिकताना आपण सर्वप्रथम त्याचे स्ट्रक्चर पाहणार. उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर आहे यस प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. यस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो क्रिया करतो. जसं की मी क्रिकेट खेळतो, यामध्ये आय मी हे झालं सब्जेक्ट. वर्ब म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे जी गोष्ट होत आहे. उदाहरणार्थ गाणे, पळणे, खेळणे, खाणे ही झाल्या क्रिया, त्यालाच वर्ब म्हणतात. आणि कर्म ऑब्जेक्ट म्हणजे जो इतर पार्ट आहे शेवटीचा. जसं की मी क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये क्रिकेट हे झालं ऑब्जेक्ट. त्याचप्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण V1 वापरणार आहोत. आपण डे 3 मध्ये पाहिलं होतं की वर्बचे 3 फॉर्म V1, V2, V3. तर आपण एक उदाहरण पाहू. जसं की वी ईट ब्रेकफास्ट. ईटचे 3 फॉर्म असतात: ईट, एट, इटन. हे तुम्हाला डे 3 मध्ये पाठ करायला सांगितलेलं आहे. आपली 30 दिवसात इंग्रजी शिका बोला ही सिरीजमध्ये डे 3 मध्ये जाऊन तुम्ही सर्व वर्ब पाठ करू शकता. आता आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स कुठं वापरतात. जसं की हॅबिट्स, रुटीन, फॅक्ट्स, जनरल ट्रूथ सांगण्यासाठी म्हणजे सवयी, दैनंदिन रुटीन्स जे फॅक्ट आहेत, तथ्य, आणि दररोजचे सत्य. जसं की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. आता आपण पाहणार आहोत एक स्पेशल केस, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत यूज ऑफ यस आणि इयस. जेव्हा ही, शी, इट किंवा थर्ड पर्सन आणि सिंग्युलर म्हणजेच तिसरा व्यक्ती जो एकवचनी आहे. जसं की मी बोलत आहे ते मी झालो पहिला पर्सन, मी ज्याच्याशी बोलत आहे समोर तो दुसरा पर्सन, आणि ज्याच्याबद्दल बोलत आहे जो इथे उपस्थित नाही तो तिसरा पर्सन. तर तिसरा पर्सन आणि एकवचनी असेल तर त्यावेळेस जे क्रियापद असतं सिंग, वॉक, प्ले, त्याच्या शेवटी यस किंवा इयस असं लागतं. एक उदाहरण, जर समजा मी पहिला पर्सन आहे, मग आय प्ले क्रिकेट असं लिहिणार आपण. प्ले हे आहे वर्ब. मग आता इकडे बघा, शी प्लेज क्रिकेट. वर्बच्या शेवटी यस लागलं कारण हे शीक आहे, थर्ड पर्सन आणि सिंग्युलर आहे. हे थर्ड पर्सन आणि सिंग्युलरमध्ये काय काय येतं? ही, शी, इट व कोणी तिसरा व्यक्ती असेल जसं की राम प्लेज क्रिकेट. आणि त्याचप्रकारे जेव्हा आपण प्रश्न बनवतो, जेव्हा जे प्रश्न ज्याच्यामध्ये सर्वनाम थर्ड पर्सन आणि सिंग्युलर आहे, म्हणजेच ही, शी, इट किंवा एकवचनी तिसरा व्यक्ती आहे, तसे प्रश्न डजने सुरू होतात. आता आपण पाहणार आहोत डू आणि डज यांचा कसा वापर होतो. तर जेव्हा आपण आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, याचं प्रश्न बनवणार त्यावेळेस असं लिहिणार आपण: डू आय प्ले क्रिकेट. सुरुवातीला डू आणि डज पैकी येणार आणि बाकी सगळं आहे असं वरच्या सारखं. थोडा बदल होऊ शकतो, तो कसा मी सांगेल. जेव्हा आपण वी प्ले क्रिकेट, डू वी प्ले क्रिकेट, डू वरचं आहे तसंच. एक क्वेश्चन मार्क. डू आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो का, आम्ही क्रिकेट खेळतो का. वी आल्यावर तर राधा प्लेज क्रिकेट, यस आलं कारण राधा हे थर्ड पर्सन आणि सिंग्युलर आहे, म्हणजे तिसरी व्यक्ती
आणि एकवचन आहे राधा. मग क्वेश्चन बनवताना अशा टाईमला ज्यावेळेस यस यस असतं, यस लागलेलं आहे, तशा टायमाला डज वापरणार आपण. मग डज राधा आत्ता प्ले लिहिणार का प्लेज? तर कधी पण क्वेश्चन बनवताना V1च लिहायचा, प्ले लिहिणार आपण. कारण यस यस हे थर्ड पर्सन आणि सिंग्युलर आहे हे समजवण्यासाठी आपण क्वेश्चनमध्येच यस यस लागलेलं आहे. त्यामुळं डज राधा प्ले क्रिकेट, अशा प्रकारे डजचा वापर होणार. आता दे प्ले क्रिकेट, हे नॉर्मल आपण डू लागलं तर वाक्य आहे असं लिहायचं, डू दे प्ले बास्केटबॉल. ओके. आता हे प्रश्न तुम्ही सोडवा, उत्तरे तपासून घ्या.